यशाचं शिखर हे एका रात्रीत गाठलं जात नाही. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, जिद्द असावी लागते आणि चिकाटी असावी लागते. आज आपण अशीच एक मेहनत, जिद्द आणि चिकाटी या कसोटीवर असलेली कहाणी ऐकणार आहोत. ही कहाणी म्हणजे आपल्या अकॅडमीचा 2025चा जेईचा टॉपर अभिमन्यू महादेव गाडगे. त्याने 97.89% मार्क्स पाडलेले आहेत आणि जेई मध्ये खूप मानाचे मार्क्स पाडून तो आता एका मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश त्याने घेतलेला आहे. आज आपण त्याच्याशी दिलखुलास गप्पा करणार आहोत. चला मग सुरू करूया. मला हे ऐकायला आवडेल की तू स्वराज अकॅडमीमध्ये कसा आलास आणि तुझी आणि स्वराज अकॅडमीची ओळख कशी झाली? तर स्वराज अकॅडमीला मी पहिल्यांदा 2023-24 या दरम्यान भेट दिली होती. अच्छा. त्या भेटीत स्वराज अकॅडमीचे पूर्ण मी ओळख करून घेतली. स्टाफ कसा आहे, फॅकल्टी कसे आहे, शिकवतात कसे, शिकवण्याचे हावर्स काय आहेत, यानुसार मी इथे ऍडमिशन घेऊन स्वराज अकॅडमीत शिकायला लागलो 2024 पासून पुढे. आणि त्यातूनच तेव्हापासूनच 2025च्या जे एक्झामसाठी मी तयारी केली आणि त्या एक्झाम मध्ये 97.90% आलं. ओके, छान. खूप छान मार्क्स आहेत तुझे. परत एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. जे आता मला दुसरा एक प्रश्न विचारायचा, हा जरा ऑफ ट्रॅक क्वेश्चन आहे. जेईचं प्रिपरेशन जे तुझं 2 वर्षाचं स्वराज्यामध्ये झालं, त्या 2 वर्षाच्या प्रिपरेशन मध्ये तू मेंटली कसा प्रिपेअर झालास? म्हणजे जेईच्या प्रिपरेशननं तुला मेंटली कसं तयार केलेलं आहे? मेंटली म्हणायचं म्हणलं तर मेंटली स्ट्रॉंग झालो. आधी कॉन्फिडन्स कमी असायचा, पण जसं जसं कळलं की जे ही टफ एक्झाम आहे तरी सुद्धा आपण त्याची तयारी करतोय, म्हणजे ते सुद्धा एक कॉन्फिडन्सचं काम आहे की एवढी मोठी एक्झामची तयारी आपण करतोय, आपल्याला काही माहित नाही तरी सुद्धा आपण त्या क्षेत्रात उतरलं असताना आपले सगळं लावून द्यायचं की ती एक्झाम क्रॅक झालीच पाहिजे, असं या उद्देशानंच जेईला सुरुवात केली, तशीच मेंटॅलिटी ठेवून. ठीक आहे. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की 2 गोष्टी असतात, एक आहे टॅलेंट आणि दुसरा आहे प्रोसेस. तर मग जेई मध्ये सिलेक्शन होण्यासाठी काय महत्वाचं वाटतंय तुला? टॅलेंट महत्वाचं आहे का त्याची प्रिपरेशनची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस महत्वाची आहे? मला असं वाटतं की टॅलेंट महत्वाचं असू शकतं, पण माझ्या मते तर प्रोसेस जास्त महत्वाची आहे. कारण असं उदाहरणाने सांगायचं म्हणलं तर पाण्याकडे दगड फोडायचं टॅलेंट नसतं, पण जर पाणी कन्सिस्टन्सीने जर दगडावर पडलं तर दगड फोडू शकतं. दगड फोडू शकतो. त्यानुसार कारण त्याची प्रोसेस त्याच्यावर आहे, टॅलेंट नाही, पण त्याच्याकडे प्रोसेस आहे, त्याच्यामुळे ते करू शकतो. ओके, खूप छान. म्हणजे तुझं जे उत्तर होतं ते म्हणजे खूप मनाला लागण्यासारखं होतं. म्हणजे मी आता जास्त काय बोलायची गरज नाही. तुम्ही ह्याच्या आन्सर मधून बघितलं असेल की मेंटली कसा तो प्रिपेअर झालेला आहे आणि त्याचे थॉट्स किती हे आहेत, म्हणजे थॉट्स किती मॉडर्न आहेत आणि किती पॉझिटिव्ह थॉट्स आहेत, है ना? पुढचा क्वेश्चन आहे की हा क्वेश्चन बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये स्किप केला जातो, पण मी तुला आज मुद्दा म्हणून विचारणार आहे. आज तू जेई मध्ये सक्सेस मिळवलेला आहे. 11वी-12वी 2 वर्ष तू शिकलास, चांगल्या पद्धतीने यश मिळवलंस, तुझी खूप मेहनत होती, स्वराज्य अकॅडमीची सुद्धा त्याला साथ मिळाली. पण ह्या सगळ्या प्रोसेसमधून आई वडिलांचा, तुझे जे आई वडील आहेत, मला वाटतं तू पाचवड या गावातून येतोयस आणि मला वाटतं ते गाव 4-5 हजाराच्या दरम्यान लोकसंख्या, म्हणजे खूप खेडेगाव, छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये राहणारे तुझे पालक आहेत. त्या पालकांचा तुझ्या प्रोसेसमध्ये किती मोठा हात आहे? म्हणजे त्यांचंही, म्हणजे मला वाटतं की त्यांचा वाटा आपण डावलून चालणार नाही. त्यांचं काय वाटा आहे तुझ्या प्रोसेसमध्ये? त्यांनी असं सांगितलं होतं की जे तुला वाटतंय, म्हणजे जे तुला सोपं वाटतंय त्या क्षेत्रात जा, तुझ्या इच्छेने काम कर. आणि असं नाही की तू त्यात सक्सेसच होशील, कारण सक्सेस होणं हे ठरवलेलं नसतं किंवा पहिल्यापासून आपण सांगू शकत नाही की ह्या क्षेत्रात आपण सक्सेस होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी असं नाही की प्रेशर टाकला की हेच क्षेत्र निवड, जेएस घे किंवा नीटच घे, असं काय नव्हतं. ते म्हणले तुला जे सोपं वाटतंय ते घे. मग त्यानुसार मी माझं क्षेत्र निवडलं आणि त्यांचा खूप सपोर्ट राहिला पूर्ण जेईच्या प्रिपरेशनचा. ओके. म्हणजे प्रिपरेशन मध्ये तुला एक बळ मिळालं घरातल्यांकडून. मग रोज घरी फोन वगैरे असायचा का तुझा? म्हणजे कसं, म्हणजे तुझं रुटीन मध्ये तू घरी आईला फोन करायचास का? हो, रोज फोन करायचो. हॉस्टेललाच होतो, स्वराज अकॅडमीच्या हॉस्टेलला मी राहिलो होतो जेईच्या प्रिपरेशनच्या टायमिंगला. त्यावेळेस घरी फोनही करायचो आणि घरी सुद्धा जायचो महिन्यात. म्हणजे घरी फोन केल्यामुळे तुला एक ऊर्जा मिळत होती म्हणायचं. ठीक आहे, चालेल. आता दुसरा एक असा प्रश्न आहे माझा की ड्युरिंग प्रिपरेशन आपण 11वी-12वी दोन्हीच्या तुझ्या टेस्ट घेतल्या, सगळ्या झाल्या, प्रोसेस झाल्या, सिलेबस झाला, तर त्यामध्ये कधी कधी असं व्हायचं की टेस्टला कमी मार्क्स मिळायचे, है ना? बऱ्याचदा मिळायचे मार्क्स कमी. तर कमी मार्क्स मिळाल्यावर तुझं रिॲक्शन कशी असायची? कारण आजकाल बरेच विद्यार्थी असे आहेत की कमी मार्क्स मिळाले की ते असं वाटतं की जेई माझ्यासाठी नाहीयेच.
मग कमी मार्क्स जेव्हा मिळाले तेव्हा तू स्वतःला कसं सावरलंस? म्हणजे जेव्हा जेव्हा कमी मार्क्स मिळायचे तेव्हा असं वाटायचं की आत्ताची टेस्ट नाही चांगली गेली, पुढची टेस्ट चांगली जाईल, या आशेवर अभ्यास करायचा. आणि अच्छा. पुढची नाही झाली त्याच्या पुढची तर होईल, एक तर होईलच चांगली असे. तर ही म्हणजे ऑफ ट्रॅक जाऊन सांग जरा थोडंसं, म्हणजे की कधी असं आलं नाही का मनात तुझ्या की नाही मला आता जेई करायचंच नाही, म्हणजे खूप जास्त अवघड आहे, क्रिटिकल आहे, किंवा जे चाललंय त्याचा आणि माझा काय ताळमेळ लागेना आणि मला जमेना झालंय, आय एम अनेबल टू क्रॅक जेई, असं कधी फील झालंय का? असं वाटलंय का की सोडून द्यावं जेई? तसं नाही वाटलं, तसं काही वाटलं नाही. कारण असंही नव्हतंच की जेई मुळे सगळं म्हणजे जेई केली तरच आपलं सेटल होणार आपण, असं काय. कारण दुसरे खूप व्यवसाय धंदे असतात किंवा नोकरी दुसरे क्षेत्र असतात. अच्छा अच्छा त्यामुळे असं नाही की एकावरच डिपेंड राहून आपण अभ्यास करू. अच्छा. म्हणजे नावाप्रमाणेच तू असा अभिमन्यू आहेस की तुझ्या डोक्यात होतं की त्या अभिमन्यूला चक्रव्यूह तोडता आलं नाही तरी आलं नाही, पण मी चक्रव्यूह तोडणार, भलेही ते जेई मधून असू दे किंवा इतर कुठल्याही. म्हणजे तू म्हणजे एनी हाव तुला सक्सेस व्हायचं होतं, तुला सक्सेसफुल व्हायचं होतं. त्यामुळं तू असं काही ठरवलं नव्हतंस की जेईच झालं तरच सगळं काय आहे. त्यामुळे तू एक कॅज्युअल प्रयत्न केलास, नॅचरल प्रयत्न केलास म्हणायला हरकत नाही, आणि त्यातच तुझं यश मिळालं है ना. मग विद्यार्थ्यांना सुद्धा माझं सांगणं आहे की बाबा तुम्ही जेई एक्झाम प्रिपेअर करत असताना, एक्झामसाठी प्रिपेअर करत असताना स्वतःकडून गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवणं खूप चुकीचं आहे. आणि मुलांना एक नॅचरल प्रयत्न करू द्यावं, त्यातूनच त्यांचं चांगलं सक्सेस मिळू शकते, त्यांना चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येऊ शकतात. बरोबर. आता जेव्हा असं तुला वाटायचं तेव्हा तुला सावरलं की तुझ्या स्वप्नांनी बाबा मला काही करून सक्सेस व्हायचं आहे, ठीक आहे. आता तेही सांग की आपल्या प्रिपरेशन मध्ये, आता एक विद्यार्थी आहे तो सपोज गावातून घरातून प्रिपेअर करतोय किंवा एखाद्या अकॅडमीतून प्रिपेअर करतोय किंवा कुठं राजस्थानला कोटाला वगैरे असं फेमस ठिकाणी तिथं जातोय, या सगळ्यामध्ये डेली रुटीन किती महत्वाचं आहे, किंवा तुझं डेली रुटीन काय होतं, म्हणजे स्वराज्यामध्ये असताना तुझं डेली रुटीन कसं चालायचं, सकाळी उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत तू काय काय करायचं ते आमच्या विद्यार्थ्यांना सांग, म्हणजे त्यांना सुद्धा जरा थोडंसं मोटिवेशन मिळेल आणि एक पॉईंट त्यांना मिळेल की बाबा ह्या पद्धतीनं काहीतरी रुटीन ठेवायचं आहे. डेली रुटीन सांगायचं म्हणलं तर मी 6:30-7 वाजता उठायचो. कारण लवकर उठून माझी म्हणजे मेंटॅलिटी अशी होती, लवकर उठून कधी मी अभ्यास केला नव्हता. मी रात्रीच जागायचो 10-11 वाजता. निशाचर आहेस म्हणजे निशाचर. आणि त्यानुसार 8 वाजल्यापासून स्वराज अकॅडमीमध्ये क्लासेसला जायचो. 8 ते 4 पर्यंत क्लासेस व्हायचे, 3 विषय फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे. परत त्यानंतर 4 नंतर डाऊटसाठी फॅकल्टी उपलब्ध असायची 5 ते 6 वाजता. त्यानंतर सुद्धा तुम्ही सेल्फ स्टडीसाठी अकॅडमीत बसू शकत होता किती वेळ. म्हणजे तुम्ही जर हॉस्टेलला असेल तर तुम्हाला पूर्ण अलाउड होतं की तुम्ही 10 ते 11 वाजता बसू शकता तिथं. आणि सर सुद्धा असायचे, डाऊट जर तुम्हाला आला तरी सुद्धा सर सुद्धा सपोर्ट करतो. ओके. सर म्हणजे मीच का? ओके, ठीक आहे. अच्छा, चालेल. असो. खूप छान. आता मला नेक्स्ट क्वेश्चन तुला विचारायचा आहे की आता 10वी मध्ये असताना तुझा कितवा रँक आलता, आणि तो तुझा रँक जो होता त्या रँकच्या दृष्टिकोनातून तू काय स्वप्न आखलं होतंस? इयत्ता 10वी मध्ये मी पाचवडला शाळेला होतो. त्या शाळेत माझा 3rd रँक आला होता. हा. थर्ड रँक आला होता. त्या 3rd रँकमुळे असं मला काही वाटलं नाही ते एवढं काही जेईई क्रॅक करेन. अच्छा. ओके ओके. म्हणजे 3रा रँक आल्यावर असं वाटलं की आपण कुठे तर बॅकफुटला वगैरे पडलोय की काय? असं वाटलं की कमीच आहे आपण. अच्छा अच्छा अच्छा. पण तरी सुद्धा प्रयत्न करून केले. बर. माझा 3रा रँक येऊन सुद्धा तू जेई मध्ये सक्सेस मिळवलंस, बरोबर. मग तिथं तुला क्लिक कसं झालं, कधी तुला क्लिक झालं की नाही आता म्हणजे हे करूया, किंवा 10वी मध्ये असताना तुला नॉलेज होतं का जेई नीट सीईटी बद्दल? 10वी मध्ये असताना नुसतं माहित होतं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात जेई नीट, पण पूर्ण काय अशी माहिती नव्हती. त्यात जेई आणि नीट असे ऑप्शन सुद्धा होते, सीईटी असे ऑप्शन होते, किंवा दुसरे सुद्धा कोर्स होते, LLB किंवा अजून CA. या कोर्सात सुद्धा जाऊ शकत होतो. पण परत 10वी नंतर मी PCM चूज केलं. कारण मला खरं तर बायोलॉजी सोपं जात होता, तरी पण मी मॅथ्स चूज केलं. कारण तेव्हा असं वाटत होतं की जी आपल्याला येत नाही ती करायचं असं म्हणजे. हो, नाही म्हणजे तू नेहमी असं म्हणजे ते म्हणतात ना, एक म्हण आहे, चूज हार्ड. हा, म्हणजे तुम्हाला परत असं तर वाटणार की तुम्ही ते हार्ड होतं तरी सुद्धा त्या क्षेत्रात होतं, एवढा कॉन्फिडन्स तरी होता तुमच्याकडे. येस येस येस. खूप छान. म्हणजे या 10वीत असताना तुझी मेंटॅलिटी अशी होती, त्याचा नक्कीच म्हणजे तुला फायदा झाला. आणि माझं सुद्धा विद्यार्थ्यांना असं सांगणं आहे की आपलं वय आणि आपलं जे ध्येय आहे ह्याच्यामध्ये कितीही जरी अंतर असलं तरी तुम्ही लहान वयापासूनच चांगली मेंटॅलिटी ठेवली पाहिजे, पॉझिटिव्ह थॉट्स ठेवले पाहिजेत. आता अभिमन्यू, दुसरा एक प्रश्न असा आहे जो बऱ्याच पालकांचा पण आहे आणि विद्यार्थ्यांच्या पण मनात आहे.
आजच्या ह्या कॉम्पिटिटिव्ह आणि एकदम जे स्पर्धेचं युग आहे म्हणतो, त्या स्पर्धेच्या युगामध्ये तुला असं वाटत नाही का की जर 8वी पासून आपण फाउंडेशनची तयारी केली असती नीट JEE-CET तर त्याचा कुठेतरी रिझल्ट अजून चांगला बेटर आला असता? जर तुम्ही फाउंडेशनची तयारी करत असाल 8वी-9वी तर तुम्ही जे आता 11वी-12वी आहेत त्यांच्यापेक्षा पुढे आहात. अच्छा. म्हणजे एक पाऊल पुढचं म्हणू शकता एक तुम्ही. पाऊल पुढचं. आणि तसं मी काही फाउंडेशन लावलं नव्हतं, पण जर तुम्ही आता बघितलं तर कॉम्पिटिशन वाढले. आता 6वी पासून सुद्धा पोरं JEE नीटचा अभ्यास करतात. म्हणजे मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये बघितलं तर 6वी 5वी पासून सुद्धा पालकांनी माहित आहे की पुढे जाऊन याला JEE किंवा नीट करायचे. त्यानुसार त्यांचं फाउंडेशन म्हणजे बेस बसवला जातो. त्यासनी तेव्हाच म्हणजे कमी वयातच कळतं की पुढं म्हणजे अवघड आहे आणि ती आता सोपं होते. म्हणजे 8वी-9वीच्या पॅटर्न मध्ये सुद्धा सोपं करून शिकवू शकतो. ओके, ठीक आहे, चालेल. आता जेव्हा तू म्हणतोस की तुझा 10वी मध्ये 3रा नंबर आलता आणि 96% मार्क होते, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड रँक अजून तुझ्या पुढे होते. आणि पहिल्या 10 विद्यार्थ्यांमध्ये जर आज बघितलंस, म्हणजे मला कुणाचं नाव नाही ऐकायचं किंवा कुणाला कमी लेखायचं नाहीये, तरी सुद्धा पहिल्या 10 विद्यार्थ्यांमध्ये आज नीट JEE-ला सक्सेस होणारी मुलं किती आहेत आणि म्हणजे तुझ्या आता संपर्कात असतील तर ते किती आहेत आणि त्यांचं सिलेक्शन झालं किंवा न झालं? म्हणजे मला एक असा प्रश्न विचारायचा आहे सहज की विद्यार्थ्याच्या सक्सेसमध्ये तो कोणता पाथ निवडतो, कोणतं मार्गदर्शक कोणते चूज करतो, त्याचा पण जरा थोडाफार काही ना काही इम्पॅक्ट असतो. तर मग तसा कसा इम्पॅक्ट पडलेला आहे पहिल्या 10 नंबर मध्ये सांग जरा थोडं. जास्त करून आमच्या वर्गातली JEE-ला जास्त गेलेली आहे. त्यात सुद्धा JEE सुद्धा चांगले मार्क आहेत. 91% 93% 94 असे विद्यार्थ्यांचे मार्क वाव. आहेत. बाहेर जाऊन सातारा किंवा सांगली अशा ठिकाणी जाऊन त्यांनी सुद्धा चांगले मार्क्स पडलेले आहेत. आणि काही गेले ते MPSC UPSC तसल्या ओके. परीक्षेत गेलेले आहेत. ओके. काही PCB घेतलेले आहेत ते. ओके. काही ड्रॉप घेतलाय, काही पहिल्याच CET मधून गेलेले आहेत असे. अच्छा, मग तुम्हाला आता यात असं तुला असं वाटतंय का, तुझं काय म्हणजे एक मत झालेलं आहे की स्वतःच्या JEE नीटच्या प्रिपरेशनसाठी आपल्या घरापासून खूप लांब जाणं गरजेचं आहे का? म्हणजे कोटाला, राजस्थानला वगैरे एवढ्याच लांब जाणं गरजेचं आहे का? इथं राहून सुद्धा रिझल्ट येऊ शकतो का? तसं वातावरण मॅटर करतं, पण वातावरण जर चांगलं असेल इथलं तरी सुद्धा तुम्ही थांबू शकता इथे. आणि असं नाही की लांब जावं, काय असं म्हणजे लांब गेल्यावरच सक्सेस होणार आहे असं काय नाही. चालेल. म्हणजे थोडक्यात कसं आहे की रिझल्ट हा स्वतःच्या मेहनतीवर अवलंबून असतो. तुम्ही कुठे आहात, काय करतात, थोडंफार इम्पॅक्ट करतं की बाबा तुम्ही ज्या थोडक्यात म्हणाल तर अकॅडमीमध्ये आहात, तिथं टीचर्स कसे आहेत, ते शिकवतात का किंवा पर्सनल अटेन्शन मिळतं का, याच्यावर सुद्धा निकाल बऱ्यापैकी डिपेंड असतोय. फक्त ते लांबच जावं असं काही डोक्यात धरून चालणार नाही की नाही. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट आहे ॲव्हरेज विद्यार्थी आणि पालक यांना तुझा काय सल्ला असेल? म्हणजे असा विद्यार्थी की जो 80-85% आसपास आहे किंवा 70च्या आसपास आहे, त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना तुझा काय सल्ला राहील? तसे 10वीच्या मार्कावरून आपण ठरवू शकत नाही की पुढे काय करेल तो. कारण असे लय पोरं मी बघितली की जी 70% होती, 80% होती, तरी सुद्धा त्यांनी जे चांगले केलेले आहे. आणि माझ्याच वर्गातली असतील त्यांनी सुद्धा चांगले केलेले. ओके. आणि त्याच्यानुसार ऍव्हरेज असला म्हणून तसं काही नाही की 10वीतच तुम्ही मार्क्स वाढावे, 10वीत मार्क वाढल्यावर तुम्हाला पुढे पडतील, तसं काही नाही. कारण 10वीत मार्क वेगवेगळ्या बेसिसवर केले जाते. ती तुमचं हस्ताक्षर असेल किंवा त्या बेसिसवर सुद्धा केले जाते. तुमच्या म्हणजे असं नाही की तू इंटेलिजंट नाही 10वीत मार्क पडले, त्यांच्यावर प्रेशर टाकून तुम्ही सांगू शकत नाही की हीच करा तीच करा. त्याला म्हणायचं तुला सोपं कुठलं जातं ती चूज कर, ती फील्ड चूज कर. तरी पण एक पालकांचा हट्ट असतो की नाही आम्हाला नीट JEE-CET करायचं आहे. त्या पालकांचा म्हणजे आता ते विद्यार्थी पण आहेच, विद्यार्थ्याची पण कुठेतरी इच्छा असते की मला डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं आहे. पालकांची सुद्धा इच्छा असते. त्या इच्छांमध्ये ताळमेळ लावण्यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे? आता पालकांची पण इच्छा आहे, मुलांची पण इच्छा आहे की बाबा मला करायचं आहे नीट JEE. मग इच्छा असणं आणि ऍक्च्युअली विल असणं, यात म्हणतात ना देर इज अ विल देर इज अ वे. तर त्याची इच्छाच असेल तर त्यानं कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे विद्यार्थ्यांना? इच्छा असेल तर मग तुम्हाला कन्सिस्टन्सीनं हार्डवर्क करावंच लागेल. तेव्हा जी मेन्स आणि ऍडव्हान्स मध्ये सुद्धा तुम्हाला कन्सिस्टन्सी म्हणजे नक्की काय? म्हणजे काय कन्सिस्टन्सी या शब्दाचा अर्थ तर माहितीच आहे मराठीत, पण एक त्याचा अर्थ काय, विद्यार्थ्यांनी काय घ्यावं? कन्सिस्टन्सी तुम्ही म्हणू शकता की रोज म्हणजे तुम्ही ज्या परीक्षेसाठी करताय, म्हणजे एक्झाम्पल JEE साठी करताय, तर JEE साठी करताय मग तुम्ही आज काय केलं किंवा मागल्या एका महिन्यात तुम्ही काय केलं त्याचं अनालिसिस करताय का तुम्ही. कन्सिस्टन्सी म्हणजे रोज तुम्ही काय केलंय का,
रोज कुठलं चॅप्टर वाचलाय का नाही का, किंवा पुढे तुम्ही काय करणार त्याचं नियोजन लावून, असं म्हणजे रोज काय ना काय तर म्हणजे झोपताना असं विचार आला पाहिजे की रोज आज काय तर केलं, एवढं एवढं अच्छा केलं. अच्छा. मग आपली कन्सिस्टन्सी ही आहे, चांगली ओके. आहे, असं यानुसार म्हणू शकतो. ओके. आता एक थोडंसं मला निगेटिव्ह साईड पण जरा मांडायची आहे. ठीक आहे. त्यासाठी तुला एक प्रश्न आहे, की जेई प्रिपरेशन करत असताना तुझ्यासोबत बरेच विद्यार्थी येऊन गेले. बऱ्याच 30-40 विद्यार्थ्यांच्या संपर्कात तू असणार आहेस. आणि कुठेतरी असा पण एक पॉइंट येतो, की मोबाईल किंवा इतर कुठलंही तत्सम डिस्ट्रॅक्शन त्याच्यामुळं मुलांचं जेई वरून होल्ड कसा सुटतो. म्हणजे अगोदर सुरुवातीला खूप छान करणारे 3-4 चॅप्टर जेव्हा चालू असतात फर्स्ट डे, म्हणजे मेकॅनिक्स म्हणा किंवा मॅथ्समध्ये जे डिफरन्शियल इक्वेशन वगैरे असे चॅप्टर, बेसिक जे चॅप्टर्स आहेत केमिस्ट्रीचे, ऑर्गॅनिकचे वगैरे, तर हे चॅप्टर करताना त्या विद्यार्थ्याचा होल्ड चांगला असतो. पण समहाव 8 ते 9 चॅप्टर झाल्यानंतर, पहिले 5-6 महिने झाल्यानंतर मुलं लॅग पडतात. ते ऍक्च्युली कशामुळे, म्हणजे मला हे यातून दाखवून द्यायचं की पालकांनी त्या गोष्टीवरती कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे, मुलांना सुद्धा, विद्यार्थ्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आता जे जेई नीटचं प्रिपरेशन करतायत त्यांनी कुठेतरी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मग तुला काय वाटतं की त्या विद्यार्थ्यांचा होल्ड का सुटतो, कशामुळे सुटतो? मोबाईलमुळे डिस्ट्रॅक्शन तर होतच. आणि मी तर काय मोबाईल वापरला नव्हता म्हणजे माझ्या जे प्रिपरेशनच्या जाणी. आणि मोबाईल पालकांना सुद्धा सांगण्यात यावं की मुलांनी मोबाईल वापरू नयेत. कारण त्यामुळे डिस्ट्रॅक्शन होतं. म्हणजे तुम्ही जर देणार असला तर त्यात एज्युकेशनचं काय इन्स्टॉल करून देऊ शकता. म्हणजे पॅरेंटल कंट्रोल सेटिंग्स असते ते मोबाईलमध्ये, त्यानुसार तुम्ही देऊ शकता मोबाईल त्यासनी, जर तुम्हाला द्यायचंच असलं. म्हणजे कॉल करायचं लांब राहतो, किंवा कीपॅडचा सुद्धा फोन देऊ शकता. कीपॅडचा फोन. ओके. आणि ठीक आहे. त्यानुसार फरक तर पडतो परत पडतोय मोबाईलचा डिस्ट्रॅक्शनचा. आणि मुलं मग ते पालकांपासून कुठंतरी लपवायला लागतात. म्हणजे ह्याचं कुठेतरी सुरुवात, म्हणजे म्हणतो ना खत पाणी ह्याला कुठून मिळतं. तर मला असं वाटतं की रोजचा रोज होमवर्क न केल्यामुळं, खूप साऱ्या टास्क पेंडिंग असल्यामुळं, कदाचित आज सरांनी सांगितलं की बाबा आज आपण लेट्स से की रोटेशनल डायनामिक्स शिकलोय, तर हे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युलाज आहेत, हे फॉर्म्युला काय तर कर, है ना, किंवा सेंटर ऑफ मासवाले फॉर्म्युला, हे फॉर्म्युला तू मेमराईज करायचा प्रयत्न कर आणि समजून घेऊन हे करायचा प्रयत्न कर. ती मुलं कुठेतरी पेंडिंगला ठेवतात, जाऊ दे, उद्या करू, परवा करू. आणि याच कुठेतरी रूपांतर निगेटिव्हिटी मध्ये येतंय. आणि कुठेतरी मग त्याला असं वाटू लागतं की जेई माझा कप ऑफ टी नाहीये, असं म्हणायचंय थोडक्यात, आहे की नाही? ओके. तुझं मग याच्यावरती तू कधी ह्याच्यात सापडलायस का, ह्याच्यात या कॉन्स्पिरसी मध्ये? तसं नाही. टास्क म्हणजे जास्त टास्क झाले तसं पण झाले. पण जेव्हा वीकेंड यायचं तेव्हा मी आठवड्यात जेवढे टास्क असतील किंवा मागल्या महिन्यात जेवढे टास्क असतील तेवढे सगळे कम्प्लीट करायचे त्या म्हणजे वीकेंड मध्ये. तेव्हा क्लास नसणार, तेव्हा टाइम असणार आपल्याला, तेव्हा करू शकतो आपण. टास्क जरी राहिले तरी पण टाइमावर कम्प्लीट केलं पाहिजे. आता ह्या टास्क करत असताना मला आठवतंय, मी बऱ्याचदा तुझ्या रूम मध्ये वगैरे यायचो. तुझा हॉस्टेलचा जो रूम होता, त्या रूम मध्ये भिंतीवरती सगळीकडे बघितलं तर स्टिकी नोट्स असायच्या, तुझं काहीतरी फॉर्म्युलाज असायचे. आणि मी स्वतः तुम्हाला सांगितलं होतं की यूज इट, म्हणजे भिंत कशी असू देत. आणि मला वाटतं त्याचा योग्य वापर तू केलास. तर मग त्याचा काही फायदा झाला का, की फॉर्म्युलाज भिंतीवर लावणे, आपला टेबल क्लीन ठेवणे, रूम मध्ये अभ्यासाचं वातावरण ठेवणे, याचा काही फायदा झाला का तुझ्या जेई मध्ये? हा, झाला. कारण जेवढं आपण असं वाचून किंवा काय करून देणार ठेवू शकत नाही, परत आपल्याकडे विसरणार की हे आपलं राहिला होता म्हणजे वाचायचं. ती असं भिंतीवर लावलेलं असल्यावर रोज दिसणार तुम्हाला डोळ्यासमोर. जेवढं जास्त डोळ्याला दिसतं तेवढं तुम्ही ध्यानात ठेवू शकता. म्हणजे एखादी मूवी बघितली, एकदा बघितली तरी ध्यानात राहते, पण फॉर्म्युला राहत नाही. त्यासाठी फॉर्म्युला जास्तींदा बघितले राहणार लक्षात. डोळे पॉवर. म्हणजे नुसतं चिटकून ठेवायचं नाहीये, ते रूम मध्ये चालत असताना, मोकळ्या वेळेत किंवा माघारी येताना किंवा रूमवर पोचल्या ते मेमोराईज करायचा प्रयत्न करायचा, रोज बघायचा त्याच्याकडे, तेव्हा ते होतंय. ठीक आहे. आता एक फक्त सांग की आता आपल्याकडे 3 सब्जेक्ट आहेत मेन जेईला, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. या तिन्ही सब्जेक्ट मध्ये सोर्सेस जे आपण निवडतो, एक तर खूप मोठा सोर्सेस टीचरच आहेत, टीचर आणि अकॅडमी आहे, त्यांचे मॉड्यूल्स असतील, ते असतील. अलॉंग विथ दॅट त्याच्यासोबत कोणते कोणते असे टेक्स्टबुक होते की जे तू चांगल्या पद्धतीने केलेस? मला वाटतं आपण एक कार्टून भरून बुक्स आपले होते, तेवढे बुक्स है ना, ते बुक्स तू केलेसच. पण त्यातले तुझे फेवरेट बुक, की बाबा ह्या बुकचा खरंच प्रयत्न म्हणजे हे झाला, मला प्रामाणिकपणे सांगायचं की ह्या पुस्तकाचे क्वेश्चन ऍक्च्युअली जेईच्या एक्झाम मध्ये होते किंवा मला प्रिपरेशन करताना त्याचा उपयोग झाला. तसं म्हणायचं म्हणलं तर फिजिक्स साठी मी एच सी वर्मा सॉल्व्ह केलं होतं. ओके. किती वेळा सॉल्व्ह केलं तेही सांग. एकदा सॉल्व्ह केलं होतं, परत दुसऱ्या वेळेस रिव्हिजन साठी केलं. ओके. म्हणजे ऍटलीस्ट 2 वेळा तू ते हाताखालून घालवलंस. आणि एच सी वर्मा झालं. परत केमिस्ट्रीसाठी सिंगेज म्हणून होतं, म्हणजे सिंगेजचेच 3 विषयाचे असते ते, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स.
फिजिक्स सुद्धा असतं सिंगेजला चांगलं. तरी पण मी एससी वरनं गेलो होतो, मला माहित नव्हतं एवढं फिजिक्स Okay. सिंगेजच्या हा. फिजिक्सच्या. पण सिंगेज मॅथमॅटिकला सिंगेजच वापरा, सिंगेज चांगलं क्वालिटी बी त्याच्यात असते आणि क्वेश्चनची म्हणजे ॲक्युरेट क्वेश्चन म्हणलं तर सिंगेज, म्हणजे त्यात सगळ्यात असं पुस्तक कुठलं असेल सगळ्यात कमी चुका होतात तर ती सिंगेजचं असेल असं मला वाटतं. ओके. आता सिंगेज फिजिक्स झालं, केमिस्ट्री आणि मॅथ्सला हा सिंगेज सिंगेजस, म्हणजे ओव्हरऑल तू सिंगेज आणि एचसी वरनं. हा. म्हणजे बऱ्यापैकी मला तुझ्या बोलण्यातून असं दिसतंय की रिसोर्सेस लिमिटेड है ना, म्हणजे एक पुस्तक 10 वेळा वाचा इन्स्टेड ऑफ की 10 पुस्तके एकदा वाचा. 10 पुस्तके एकदा वाचण्यापेक्षा एक बरं आहे की एक पुस्तक 10 वेळा वाचलं तर ते प्रॉपर त्याचा अभ्यास होतोय है ना. ठीक आहे. आता दुसरं एक मला विचारायचं आहे की ह्या बुक्सच्या रिलेटेड जे क्वेश्चन्सचे होते तू ते केलेसच, त्याच्यासोबत जेईच्या लास्ट मंथमध्ये मला वाटते जानेवारीमध्ये झालती एक्झाम आहे ना, जानेवारी 2025 मध्ये एक्झाम झालती. तर त्या एक्झामच्या जस्ट 1.5 मंथ अगोदर आपण टेस्ट सिरीज चालू केली. त्या टेस्ट सिरीजचा कसा फायदा झाला, त्या टेस्ट कन्सिस्टंटली तू दिल्यास का, त्या कसा फायदा झाला टेस्ट सिरीजचा? हा टेस्ट सिरीज 1-1.5 महिन्यामध्ये चालू केले होते आणि त्याच्या आधी सिलेबस संपून टेस्ट सिरीज चालू केल्या. त्यामुळे टेस्ट सिरीजमुळे तुम्ही बघू शकत होता कुठला चॅप्टर तुमचा वीक आहे, कुठल्या क्वेश्चनवर तुम्हाला कमांड पाहिजे किंवा ओव्हरऑल सिलेबस एकाच पेपरमध्ये कसं सोडवायचा यावरून असं म्हणजे जेईचे म्हणजे टेस्ट सिरीज म्हणजे असंच की जेईचा पेपर देतोय त्या. ओके. आता लास्ट क्वेश्चन, आय थिंक सेकंड लास्ट, अजून एक क्वेश्चन बाकी आहे की ओव्हरऑल तुला स्वराज अकॅडमी बद्दल काय वाटते, कसा फीडबॅक आहे तुझा स्वराज अकॅडमी बद्दल, म्हणजे तुला येऊन तिथं फायदा झाला का, आणि तू म्हणजे जेन्युनली कोणत्याही प्रकारचं बर्डन मनावर न ठेवता सांग की बाबा पालकांना आणि विद्यार्थ्यांना स्वराज अकॅडमी न्याय देऊ शकते का? हा मी तर सांगतो की पर्सनल अटेन्शन म्हणलं तर स्वराज अकॅडमी सारखं पर्सनल अटेन्शन कुठं भेटणार नाही तुम्हाला. आणि त्या पर्सनल अटेन्शननं खूप काही करता येतं. म्हणजे आता एखादा टीचर तुमच्यावर म्हणजे तुमच्यावर लक्ष देत असेल तर तुम्ही तुमच्या मनात सुद्धा असं वाटतं की आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे, शिक्षक आपल्यावर लक्ष देतात. ह्या इंटेन्शननं स्वराज अकॅडमीत शिकवलं जातं आणि त्यामुळे मी सांगू शकतो की स्वराज अकॅडमीत बेस्ट. ओके ओके. आजचा अभिमन्यू आणि पहिल्या दिवशी ऍडमिशन घेतलेला त्या दिवशीचा अभिमन्यू, याच्यामध्ये काय फरक आहे नक्की आता? आत्ता फरक म्हणलं तरी पहिल्यांदा कॉन्फिडन्स डाऊन होता म्हणजे पहिल्या दिवसात, हा. आणि आता तसं कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे की आपण जी एवढी टफ एक्झाम आपण काढू शकतो म्हणल्यावर काय पण करू शकतो. येस, रेडी टू क्रॅक द वर्ल्ड. ओके, एनी हाव. हा. असं नाही की नोकरीवरच डिपेंड आहे. ओके, नाईस, व्हेरी नाईस. आता एक क्वेश्चन असा पण आहे की तुझं ऍडमिशन जेई मेन्स ऍडव्हान्स दोन्ही क्रॅक केल्यास त्यानंतर तुझं ऍडमिशन तू युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद आपण चूज केलं, ठीक आहे. तर तिथं तू कोणता प्रोग्राम चूज केलेला आहेस आणि काय वाटतं? युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद एक मला वाटते भारतामधलं 5 नंबरचं रँकिंगला कॉलेज आहे, युनिव्हर्सिटी लेवलला 5th रँक आहे त्या कॉलेजचा, आणि बऱ्याच IIT टेक ओव्हर करतं. आणि अजून एक माहिती होती म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद बद्दल AI बद्दल काहीतरी कॉलेजमध्ये स्पेशल आहे तुमचं, काय आहे ते? ते म्हणजे पूर्ण भारतात 100 AI लॅब्स आहेत त्या Okay. आता नरेंद्र मोदीकडून दिलेल्या आहेत. इनॉग्रेट केलेलं. मग त्या तेलंगणात 3 आहेत त्या तेलंगणा डिस्ट्रिक्ट तेलंगणा राज्यात, आणि त्यामुळे त्यातली एक लॅब युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद मध्ये आहे. ओके. म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद मध्ये तुला ऍडमिशन मिळाल्यावरती तुला काय वाटतं ते कॉलेजमध्ये? मी तिथं कॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. 5 इयरचा इंटिग्रेटेड प्रोग्राम आहे. 5 इयर्स इंटिग्रेटेड म्हणजे बीटेक प्लस एमटेक. तुम्ही 4th इयर मध्ये बीटेक कम्प्लीट करून बाहेर नेऊ शकता किंवा 1 वर्ष दोन्ही एमटेक सुद्धा करू शकता दोन्ही. आणि यात सांगायचं म्हणलं तर युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद असा बिग कॅम्पस म्हणजे ग्रीन कॅम्पस म्हणायचं, 23 एकरात पसरलेला 23 एकरामध्ये आहे. आणि ग्रीन कॅम्पस आहे, फॉरेस्ट सगळे फॉरेस्ट. अच्छा. आता एवढं मोठं कॉलेज होतं, त्या कॉलेजमध्ये जेईचं एक्झाम क्रॅक झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, आता तू ऍडमिशन घ्यायला जाणार आहेस आणि तिथंही मला वाटते डॉक्युमेंटेशन प्रोसेस खूप महत्वाची असते. मला अजूनही आठवत आहे की दुपारच्या 1 वाजताची डेडलाईन होती आणि 12 वाजता मला वाटतं मी तुला फोन केलता की असं काहीतरी त्यांचा फॉर्म भरायचा असतोय. शेवटी मी बसमध्ये होतो, तुला फोन केला. मग ते डॉक्युमेंटची प्रोसेस अचानक म्हणजे किचकट आहे. पहिल्यांदाच विद्यार्थी जातोय की बाबा पहिलीपासून 10वी पर्यंत कधी मेल आयडी चेक केलेला नाहीये, कधी जीमेल्स चेक केलेले नाहीयेत, पण आफ्टर JEE एक्झाम तुम्ही जेव्हा क्रॅक करताय तेव्हा तुम्हाला कन्सिस्टंटली तुमचं मेल्स चेक करावे लागतात. तर त्याबद्दल जरा ती प्रोसेस किती किचकट आहे त्याबद्दल जरा मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना पण करा, म्हणजे जेणेकरून
त्यांना कुठं अडचण येऊ नये किंवा त्यांना ते प्रॉब्लेम्स येऊ नयेत. हा, तसे प्रॉब्लेम्स डॉक्युमेंट्स तुमचे रेडी ठेवा. एप्रिलच्या आधीच रेडी हा. ठेवा. म्हणजे पूर्ण ज्या वर्षी तुम्ही पेपर देता त्या वर्षीचे सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. आणि नावात ही सुद्धा कुठं चूक करू नका. म्हणजे फॉर्म भरताना जेचा फॉर्म भरता जोसा काउन्सिलिंग हा, जो काउन्सिलिंगसाठी. आणि काउन्सिलिंगसाठी खूप म्हणजे काउन्सिलिंग सेंटर्स असतात, तिथं जाऊन सुद्धा तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता, तुम्हाला जर हे नसेल तरी. आणि त्यानुसार तुम्ही करू शकता. आणि जरी काही चूक झाली तरी एवढं काही नसतंय, कारण आपण लास्ट ऑप्शन आपल्याकडे कोर्ट ही असतोय, ऍफिडेव्हिट ही आपण करून देऊ शकतोय. त्यानुसार होतं. ओके, ठीक आहे. आता खूप छान इंटरव्ह्यू झाला आणि तू चांगल्या पद्धतीनं प्रश्नांची उत्तरं दिलीस. आता एकच शेवटचा प्रश्न, शेवटचा म्हणत मग मी पाच सहा प्रश्न घेतले अजून. एकच की आता नेक्स्ट टार्गेट काय आहे, नेक्स्ट स्टॉप काय? आता हे झालं, आपण सक्सेस झालो, त्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे. आणि पण पुढचा स्टॉप काय आहे तुझा? पुढं आयुष्यात काय करायचं आहे? नेक्स्ट टार्गेट म्हणलं तर आता तर मी बीटेक करणार आहे युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबादमध्ये. आणि त्यातून मग आता स्किल शिकण्यावर भर द्यायचा, कारण आता एआयचा ट्रेंड चालू आहे. आणि आता नोकरी जॉब घ्यायचं म्हणलं तर डिग्री जॉब भेटत नाही, स्किल्सवर जॉब भेटतोय. त्यामुळे स्किल्स जेवढे तुमच्याकडे असतील तेवढं तुम्हाला जॉब भेटणार. कारण असं म्हणलं जातं की 95% ऑफ इंजिनियर्स बेरोजगार आहेत. बरोबर आहे. म्हणलं जातं किंवा भारतात आहे, सत्य, डार्क रियालिटी. काम काय आहे तर त्यांच्यात स्किल्स नाहीत, किंवा खालच्या लो लेवलच्या कॉलेजमधून असतील किंवा असं. मग त्यामुळे त्यांच्याकडे जॉब नाही. मग आपण आपलं टार्गेट असं ठेवायचं की स्किल जास्त डेव्हलप केलं पाहिजे. ओके. आता स्किल डेव्हलप करण्यामध्ये पण की युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबादमध्येच का स्किल डेव्हलप होते, किंवा आता तिथं मला वाटतं ऍडमिशनच्या वेळी मी आलेलो कॉलेजला तुझ्या, तर तिथं भारतात आणि भारताच्या बाहेरील सुद्धा मुलं येतात का शिकायला तिथं? हा, भारताच्या बाहेरचे सुद्धा इथं, इकडचे जपान, चायना, तिकडचे पण काही प्रदेशातील मुलं सुद्धा तिथे शिकायला आहेत. सौदी अरेबिया तिकडचे सुद्धा येतात मुलं शिकायला आहेत. म्हणजे का तर स्किल, म्हणजे स्किल ओरिएंटेड कॉलेज आहे आणि कम्प्युटर सायन्सच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं कॉलेज मानलं जाते, प्रॉमिनंट कॉलेज आहे. त्यात तुम्हाला स्किल शिकायचं आहे. ओके, चालेल. मग नेक्स्ट टार्गेट हेच आहे की बीटेक करायचं आता तर. म्हणजे ऍक्च्युली तू प्रोग्राम तर 5 इयर इंटिग्रेटेडचा घेतलाय, बरोबर. पण आता सध्या तर तू बीटेक कम्प्लीट करणार आहेस, आणि त्यानंतर मग बीटेक कम्प्लीट झाल्यानंतर डिपेंड अपॉन की हाव ऑपॉर्च्युनिटी कम्स, तू ठरवणार आहेस एमटेक करायचं का नाही ते. ओके, व्हेरी नाईस. आणि स्किल शिकण्यावर तुझा भर आहे. खूप छान. आता ओव्हरऑल म्हणायचं झालं तर अभिमन्यूच्या जर्नीमधून आपल्याला एक शिकायला मिळतंय की तुम्ही कोणत्या रिमोट एरियामध्ये राहताय, कोणत्या लोकॅलिटीमध्ये राहताय, तुम्ही किती छोट्या किंवा मोठ्या गावात राहताय, याच्यापेक्षा तुमची स्वप्न किती मोठी आहेत आणि तुम्हाला ते स्वप्न पूर्ण करायचा किती आतून तुमचं इन्स्टिंक्ट आहे की येस आय वॉन्ट टू डू इट अँड आय वॉन्ट टू डू एनी हाव, हे जर तुमच्यात स्पिरिट असेल तर तुम्ही 100% सक्सेस होऊ शकता. आज मला या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून पालकांना आणि विद्यार्थ्यांना एकच संदेश द्यायचा आहे की स्वराज्य अकॅडमी नेहमी हुशार, होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहिलेले आहे. आणि अभिमन्यू हा आमचा एक असा प्राऊड विद्यार्थी आहे, प्राऊड स्टुडंट आहे की त्यानं कधीच आम्हाला नाराज केलं नाही. मला आठवतं की मी अकॅडमीमध्येच शक्यतो झोपायचो आणि अभिमन्यू सुद्धा अभ्यासाला तिथं असायचा, बरीच मुलं असायची. तर एकदा अचानकच रात्री 1 वाजता मला काहीतरी असं कडकड वाजतंय, त्यामुळे मी उठलो. मोठ्यानं कोणतरी बोलतोय त्यामुळे मी उठलो आणि मी गेलो तर एका क्लासरूम मध्ये अभिमन्यू व्हाईटबोर्डवरती काहीतरी सॉल्व्ह करत होता आणि मी जाऊन म्हटलं काय करतोय, तर मला तिथं ते रिव्हिजन चालू होतं आणि ऍक्च्युअली व्हाईटबोर्ड आणि मार्करचा वापर करून तो पूर्ण व्हाईटबोर्डवरती न्यूमेरिकल सॉल्व्ह करत होता रात्री 1 वाजता. म्हणजे आज आपण त्याचं यश बघतो, आज आपण 97.90% बघतो है ना, की त्याचा रँक बघतो 4399 आहे ना, हा रँक बघतो आणि युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद मध्ये झालेलं ऍडमिशन बघतो. पण त्याच्या मागे जे रात्रंदिवस केलेली मेहनत आहे, जी कन्सिस्टन्सी आहे आणि जे बऱ्याच गोष्टी त्यानं अवॉइड केल्या, बऱ्याच गोष्टी त्यानं सोडून दिल्या, लेट इट गो म्हणला, त्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्यांचा वाटा त्याच्या एज्युकेशनमध्ये आहे आणि त्याच्या सक्सेसमध्ये आहे. आणि त्याच्या सक्सेसमध्ये मला परत एकदा तुझ्या ह्या सक्सेसचं श्रेय सगळ्यात जास्त मला अभिमन्यू तुला द्यायचा आहे की तू मेहनत केलीस म्हणून ते शक्य झालं. आणि ह्याच्या तुझ्यासोबत तुझ्या आई वडिलांनी सुद्धा तुला खूप सपोर्ट केला, त्याच्यामुळे तुला सक्सेस मिळालं. आणि भविष्यात सुद्धा तू अशाच पद्धतीनं सक्सेस होशील, चांगलं भविष्यात चांगलं मोठं शिखर गाठशील. त्याचसोबत आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं, आमच्या अकॅडमीचं, तुझ्या गावाचं, सगळ्यांचंच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई वडिलांचं नाव तू भारतात मोठं करशील अशी अपेक्षा आहे.
आणि तुला पुढच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच आल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल, आणि ऑल द बेस्ट.